प्रशांत कोरटकरला मदत करणारा धीरज चौधरी लवकरच कोल्हापूर पोलिसांसमोर शरणी येणार आहे। धीरज चौधरीच्याच गाडीतून प्रशांत कोरटकर पळाला अशी माहिती मिळते। धीरजच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर असलेली गाडी पोलिसांकडून जप्त करण्यात आली। कोल्हापूर पोलिसांचे पथक चंद्रपुरात गेले, मात्र चौधरी त्यांच्या हाती काही लागला नाही। आता चौधरी स्वतः पोलिसांसमोर शरणी येणार अशी माहिती चंद्रपुरातील हॉटेल मालकाची मिळाली। तर चंद्रपुरातील हॉटेल मालकाची सुद्धा चौकशी केली जाणार आहे। कोरटकर याने प्रशिक पडवेकर, धीरज चौधरी, राजेंद्र जोशी, हिफाजत अली, राजू पेटकर या एकूण 5 व्यक्तींची नावे पोलिसांनी सांगितली। त्यानुसार आता तपास होणार आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत जोडले आहेत। शेखर, कोरटकरला खरं तर तेलंगणात पळून जाणे असेल किंवा त्याआधी जो ज्यावेळी पोलिसांना गुंगारा देत होता त्यावेळी मदत करणारा मित्र चौधरी हा आता लवकरच पोलिसांसमोर शरणी येणार आहे अशी माहिती मिळते। काय अधिकची माहिती आहे, तो नेमका केव्हा शरणी येणार आहे? करण या संदर्भात माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळालेली आहे आणि धीरज चौधरी ज्याच्या गाडीतून प्रशांत कोरटकर याने प्रवास केला होता त्यालाच खरं तर आता ताब्यात घेण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक जे आहे ते नागपूरला रवाना झालं होतं। नागपूरवरून चंद्रपूरमध्ये देखील त्यांनी तपास घेतला। ज्या ठिकाणी प्रशांत कोरटकर राहिला होता त्या ठिकाणी हॉटेल मालकाला देखील नोटीस जी आहे ती बजावलेली आहे। शिवाय धीरज चौधरी याला देखील चौकशीसाठी उपस्थित राहा अशा पद्धतीची नोटीस देण्यात आली होती आणि त्यानंतर आता पोलिसांकडून धीरज चौधरी याला नोटीस दिल्यानंतर स्वतःच धीरज चौधरी जो आहे तो आज पोलिसांच्या त्या ठिकाणी शरण येणार आहे अशा पद्धतीची माहिती जी आहे ती मिळताना पाहायला मिळते। त्यामुळे निश्चितच आहे प्रशांत कोरटकर यानं जवळपास 5 ते 6 जणांची नावं जी आहेत ती पोलिसांना दिलेली आहेत आणि त्या 6 नावांच्या व्यक्तींना आता पोलिसांकडून नोटीस जी आहे ती बजावली जात आहे आणि त्याच सर्वांनाच खरं तर पुढच्या तपासासाठी हजर राहण्याच्या देखील सूचना ज्या आहेत ते दिलेल्या आहेत। मात्र धीरज चौधरी याला त्या ठिकाणी आता ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक गेलं होतं, मात्र तो मिळून आला नसल्यामुळे आता त्याला नोटीस बजावली आणि त्यानंतर आता तो स्वतःच पोलिसांच्या शरण येणार आहे अशा पद्धतीची माहिती मिळते। त्यामुळे निश्चितच आज दिवसभरात धीरज चौधरीला घेऊनच पोलीस जे आहे ते कोल्हापूरकडे आता पुन्हा परतणार का हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। शेखर, एक महत्त्वाची माहिती तू दिल्याप्रमाणे की धीरज चौधरी आता शरण येणार आहे, मात्र इतर ज्या त्यांच्या मित्रांना नोटीस पाठवण्यात आल्या ज्यांची नावं प्रशांत कोरटकरने चौकशी दरम्यान सांगितली, त्यांच्या संदर्भात काही अपडेट आहे का? त्यांना अटकेची कारवाई किंवा ते शरण येणार आहेत का यावरची काही माहिती आहे का? त्या सर्वांना खर तर नोटीस जी आहे ती बजावण्यात येणार आहे। शिवाय चौधरीचा मेन व्यक्ती होता ज्याच्यासोबत प्रशांत कोरटकरनं प्रवास केला होता आणि म्हणूनच त्याला नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली आहे आणि नक्कीच त्याच पार्श्वभूमीवरती धीरज चौधरी स्वतःहूनच पोलिसांच्या त्या ठिकाणी शरण येणार आहे अशा पद्धतीची माहिती जी आहे ती मिळताना पाहायला मिळते। त्यामुळे निश्चितच आहे धीरज चौधरी प्रमाणेच प्रशिक पडवेकर हा देखील प्रशांत कोरटकर यांच्यासोबत नेहमीच त्या ठिकाणी असायचा आणि त्यांना देखील नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली आहे। या सर्वांची चौकशी जी आहे या संदर्भात काय कारवाई आगामी काळात केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।